तुम्ही कोंबड्या कमून नेल्या? आम्ही कुठून नेला त्या कुणी कोंबड्या? नेल्यात मग कोंबड्या? 10 कोंबड्या कुठं सापडल्या तुम्हाला कोंबड्या? या नदीपाशी 10 कोंबड्या अशा. अहो तिकडं सगळं पटांगण आहे, तिकडं घर आहे का दार आहे? कुठून येतात 10 कोंबड्या तिथं? मी पागल दिसते का तुम्हाला? तुला माहिती का मी खोटं बोलून? तुम्ही खोटं मग कस काय तिथं कोंबड्या? आणि खुरवाड्यातल्या पप्पानी कोंबड्या मोजल्या तर 10 कोंबड्या काय पाहिजे? अगं मी माझ्या जिंदगीत आजपर्यंत कधी खोटं बोललोय का? पप्पाला त्यांच्या मित्राने कुणीतरी सांगितलंय की तुम्ही 10 कोंबड्या आणून इकल्यात आहे म्हणून, खुरवाड्यातल्या तू त्यांच्या. खोरवड्यातल्या नाही ऐकल्या. तुला सांगतो त्या नदीमध्ये 10 कोंबड्या अशा चालत होत्या. टुनुक 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 चालत होत्या. पार्टीला चालले होते काय? नाही नाही ते माहित नाही मला. हं. मग त्या टुनुक 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 चालल्या होत्या हं. आणि चालल्या मला दिसले. हं. त्यांच्या मागे होते 10 कुत्रे. बाई. त्या कुत्र्यांनी त्या 10 कोंबड्या खाल्ल्या असत्या. हं. मी माझ्या जीवावर खेळून त्या 10 कोंबड्या नेल्या इकल्या. त्याचे पैसे आले काय केले विचार? काय केलं होतं त्याचे पैसे? तुला 2 कानातले घेतलेत. हं. आणि त्यानंतर तसल्या बेंटिकच्या बांगड्या घेतल्यात. बाई. हा मग म्हणजे मला मलाच घेतलं तुम्ही त्या कोंबड्यांचं? हा मला काय करायचं ग? तर माझं काय आहे? कुठे येतं मग कानातले बेंटेकच्या बांगड्या? ते आहे ना दुकानात आहे. दुकानात कमून तुम्ही खिशात घालून कमून नाही आणलं माझ्याकडनं? तुला आवडला नसता कलर म्हणून त्याला पैसे देऊन ठेवले ते. आता आज उद्या 2-4 दिवसांनी किंवा वर्ष 6 महिन्यांनी जाऊ हं. आणि घेऊन टाकू. बरं मग चला गाडी लगेच घेऊ आपण. चला बसा. हा पैसे दिले तर कशाला त्याच्यापाशी आपला माल ठेवायचा आहे? अगं नवीन माल येणार आहे उद्या परवा दिवशी. आला की टाईट मध्ये माल आहे, तू बघून घेऊन जा ना. तेवढं ते मामाला सांग. हो, नाही मी तेव्हा एक बघितलं होतं कानातलं. 4,000 होतं, तेच घ्यायचंय मला. चला. कोंबड्याचे एवढे पैसे नाही ना आले. किती आलं ते? कोंबड्याचे आले ते बघ 2250 रुपये. 10 तुला 5-5 वाले कानातले घेतले ते आणि बेंडीच्या बांगड्या घेतल्या 10-10 वाल्या 4. म्हणजे 30 रुपयाचं. पैसे नको बघू. हा. माझं प्रेम बघ. एवढे पैसे आले पण मी तुला विसरलो का? नाही माझ्यासाठी काही ना काही घेतलंच तुम्ही समजा, मग? नाही का? मामाला तेवढं सांग म्हणा झालं गेलं विसरून जा. असं गरमागरमीमध्ये माझं डोकं गरम आहे, तुला माहित नाही. नाही त्याला गरम झाले होते, त्यांनी काठी बिटी काढली होती, पण मी सांगते त्यांना काठीच का घेऊन आलते डायरेक्ट. त्यांना तेवढं समजून सांग. डोकंच फोडतो म्हणले तुमचं काहीच खरं नाही. तुम्ही त्यांच्या समोर येऊच नका 1-2 दिवस आता. जाऊ का वापस? ते यायच्या जातो मग मी. सगळं परत मिटल्यावर सांग मला. 2 दिवस आणि या.